धनत्रयोदशीची ही पणती, दिवाळीची ही दिव्यांची आरास, ही दिव्याची आरास जी आहे ना, तुम्हाला माहित आहे, हा दिवा तुम्हाला सकाळी सकाळी दिसतोय. दिवा कुठे बघा, पूर्व दिशेकडे. त्यावेळेला तो उदयोन्मुख सूर्य. आणि आपण ज्या माध्यमातून, ज्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन ऐकत आहात, हे स्फूर्ती देणार, हे आनंद देणार, हे तुमच्या आतमध्ये आत्मप्रेरणा, दिव्यांची आरास, ही धनत्रयोदशी, ही दिवाळी निर्माण करणार हे कीर्तन तुम्ही ऐकताय ना, त्या चॅनलचं नाव सुद्धा सन मराठी आहे. सन म्हणजे सूर्य. हा, सन मराठी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा ना, हा त्रैलोक्याचा, हा लावण्याचा गाभा, पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा. अरे विठो देखीला डोळा बाईंनो, हा लक्षात घ्या. अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळावर जो गंध आहे ना, गंध, हा सुद्धा आपल्यामध्ये एक नव प्रेरणा निर्माण करणारा, शिवमस्तकी वंदिला. तो गंध जो आहे माझ्या भगवान भोलेनाथाच्या पिंडी सारखा आहे, महादेवाच्या पिंडी सारखा आहे. आणि याचा धनत्रयोदशीचा लय जवळचा संबंध आहे बरं.